जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण दासबोधामधील दशक पहिला समास पहिला यामधील ओव्या पाहत आहोत. आज आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 38 यामध्ये रामदास स्वामींनी काय सांगितलेलं आहे, दासबोध वाचल्याने काय प्राप्त होते, मनुष्याला काय समजते, हे आपण पाहणार आहोत. पाहूया ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 38. योग्यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्ताविती, निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्तो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. पाहू आपण एकेका ओळीचा अर्थ आपल्याला कसा समजतो आहे. त्या ओळीतून रामदास स्वामींनी काय सांगितलं आहे ते बघूया. ते म्हणतात, योगियांचे परमभाग्य, योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेकसहित. दासबोध वाचल्याने जे योगी पुरुष असतात ते वैराग्याला मोठे भाग्य समजायला लागतात आणि ते वैराग्य दासबोध वाचल्यामुळे माणसाच्या अंगी बाणते. तसेच मनुष्याच्या अंतर्यामी विवेक उत्पन्न होतो, विवेक निर्माण होतो आणि तो मनुष्य व्यवहारात चातुर्याने आणि प्रसंग पाहून कसे वागावे ते त्याला समजते. पहा, म्हणजे दासबोध वाचल्याने मनुष्याला विवेक, नम्रता कशी असावी हे त्याला समजते, चातुर्याने कसं वागावं हे त्याला समजते. पुढे ते म्हणतात, भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती. ते म्हणतात, जे वेडे आहेत किंवा ज्यांना चुकीच्या समजुती किंवा कल्पना असणारी, दुर्गुणी आणि हीन लक्षणी अशी जी माणसे आहेत, ती माणसे दासबोध वाचल्यामुळे लक्षणी बनतात. म्हणजे जे मूर्ख आहे, जे निंदा करणारे आहेत, त्यांनी जर हा दासबोध वाचला तर ते उत्तम लक्षणं त्यांच्या अंगात येतात आणि दुसऱ्याची धूर्तता, दुसऱ्याची लबाडी ओळखण्यात त्यांना समजायला लागते. तर्क चालवता येऊन सूक्ष्म विचार करायला ते लागतात आणि वेळ प्रसंग कसा आहे ते जाणायला लागतात. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्ताविती, निंदकतेची बंधू लागती, भक्ती मार्गासी. जे आळशी लोक आहेत ते उद्योगी बनतात. म्हणजे दासबोधामध्ये एवढं चांगलं सगळ्याचं वर्णन केलं आहे की आपण कसं वागावं हे त्यातून आपल्याला समजते. अंगी जर आळस असेल तर उद्योगी कसं बनावं हे दासबोध वाचल्यामुळे कळते आहे. पापी माणसांना पश्चाताप व्हायला लागतो आहे आणि ते पवित्र होतात. आपल्या हातून जे पाप घडलं त्याबद्दल ते पश्चाताप करतात. तसेच भक्तिमार्गाची जी निंदा करतात ते भक्तिमार्गाकडे वळू लागतात, आदराने भक्ती करू लागतात. म्हणजे एवढं दासबोधाने मनुष्याच्या अंगी एवढे बदल होतात. पुढे ते म्हणतात, बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे. जो प्रपंचाची गुंतलेला आहे, जो स्वार्थी मनुष्य आहे, त्याला सुद्धा दासबोध वाचनामुळे ईश्वर दर्शनाची इच्छा उत्पन्न होते. आणि जे बेशिस्त माणसं असतात, ज्यांना शिस्त नसते, ते माणसे व्यवस्थित
वागू लागतात. जी नास्तिक माणसे असतात, जी देवाला मानत नाही, ती भक्ती मार्गाने मोक्षापर्यंत पोहोचतात. पुढे ते म्हणतात, नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. अभ्यासी माणसांचे अनेक दोष नष्ट होतात, अपवित्र माणसे पवित्र होतात आणि माणसाला उत्तम गती लाभते. कशामुळे? तर या दासबोधाच्या श्रवणामुळे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. मी देहच आहे या घट्ट समजुतीने वागणाऱ्याला जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. दासबोधाच्या अभ्यासाने ते सगळे टळतात आणि मनुष्याच्या अंगातील नाना दोष नाहीसे होतात आणि ते पवित्र होतात. कशामुळे? तर दासबोधाच्या श्रवणामुळे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराची नासती श्रवणे. ते म्हणतात की ज्यांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे, त्यांचे भ्रम नाहीसे होतात. संसारातील दुःखाचे आणि निराशेचे अनेक प्रसंग लोप पावतात. ऐसी याची फळश्रुते श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. म्हणजे दासबोधाच्या अभ्यासाचे हे फळ आहे. त्याने जीवाची अवनीती थांबते आणि माणसाच्या मनाला खरी विश्रांती आणि समाधान मिळते. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर जरी दोकुसा, तयास तेची प्राप्त. वाचणाऱ्यांची जशी वृत्ती असते तशी त्याला फलप्राप्ती होते. आणि हे जे सगळे वर सांगितलेले आहे ते खरे आहे, परंतु अभ्यास करणाऱ्यांची मनोवृत्ती जशी असेल तसं त्याला फळ मिळेल. मत्सरवृत्ती आणि दोषदृष्टी ठेवून ग्रंथ वाचणाऱ्याला फळ मिळेल हे सांगू शकत नाही. की जो मत्सरवृत्तीचा आहे आणि जो दोषदृष्टी ठेवतो आहे त्याला या दासबोधाचे फळ मिळेल की नाही सांगता येत नाही. परंतु जर खरोखर लक्ष देऊन जर हा दासबोध वाचला आणि आपल्यामध्ये बदल घडवायचा निश्चय केला तर निश्चितच या दासबोधामधून खूप चांगली शिकवण आपल्याला मिळते. म्हणून प्रत्येकाने दासबोधाचे वाचन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला आपण पाहिलेला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.